नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ज्ञांकडून आरोग्यविषयक वैद्यकीय सल्ला घेतो आणि विविध आजारांबाबत सखोल माहिती मिळवतो. काही आजार असे असतात जे वयोमानानुसार शरीराला जडत जातात आणि आपण त्यांकडे कळत नकळत का होईना पण दुर्लक्ष करत जातो. बऱ्याचदा संधिवात अर्थात ऑस्टिओआर्थरायटिस बाबत आपल्याकडून असं होतं. त्यामुळे या आजाराची आपल्याला पुरेशी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण त्याबाबत थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. आपला आजचा विषय आहे सांधेवात, कारणे, लक्षणे, उपचार, ज्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर उमेश नागरे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर उमेश नागरे यांनी 1998 साली पुण्यातील BJ मेडिकल महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातून वैद्यकीय पदवी संपादित केली. तर 2002 मध्ये त्यांनी ऑर्थोपेडिक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर 2011 पर्यंत ते युनायटेड किंगडममध्ये पुढील उच्च शिक्षण घेत होते. 2003 मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम इथून MS इन स्पोर्ट्स मेडिसिन ही पदवी मिळवली. 2004 साली त्यांनी लंडनमध्ये असलेल्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ इंग्लंडमधून जनरल सर्जरीमध्ये MRCS पूर्ण केलं. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी FRCS ऑर्थोपेडिकचं प्रशिक्षण घेतलं. त्यांना क्वीन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. हिप आणि गुडघा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या सर्व पैलूंमध्ये त्यांनी व्यापक असं प्रशिक्षण मिळवलंय आणि सध्या ते पुण्यातील कोथरूडमध्ये असलेल्या श्री सरस्वती कराड रुग्णालयात रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट उपचार करतात. आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया सांधेवात अर्थात ऑस्टिओआर्थरायटिस या आजाराबाबत सखोल माहिती. सर, चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचे की सांधेवात म्हणजे नेमका आजार आहे काय? सांधेवात म्हणजे सांध्याला होणारा त्रास, वयोपरत्वे किंवा काही आजार असेल तर. आता डावीकडचं जर पिक्चर तुम्ही बघितलं त्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की त्या सांध्याचं आवरण जे आहे ते व्यवस्थित आहे, त्यामुळे पेशंटला त्रास होत नाही. मधली जी इमेज जी आहे, वयोपरत्वे आपला सांधा खराब व्हायला लागतो आणि आपल्याला सांध्याचं आवरण खराब झाल्यामुळे आणि एक्स्ट्रा हाड तयार झाल्यामुळे सांधेवात होतो. जवळजवळ 80% लोकांमध्ये आपल्याला हा सांधेवात दिसतो. तसेच जर तुम्ही सर्वात शेवटचं पिक्चर जर बघितलं त्यामध्ये आपल्याला दिसेल की आमवात म्हणजे शरीरामध्ये एक ठराविक प्रकारच्या अँटीबॉडीज असतात आणि त्यामुळे सांध्याला इजा होते, कार्टिलेज पूर्णपणे खराब होतं आणि हा आजार जनरली त्या पेशंटला आपण आमवाताची ट्रीटमेंट आपण देत असतो. अच्छा, आणि या सांधेवाताचे प्रकार कोणकोणते आहेत? सांधेवाताच्या प्रकारे जसं मी आता सांगितलं, वयोपरत्वे होणारा सांधेवात जो 80% लोकांमध्ये सापडतो आणि आमवात जो आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो आपण त्याला, त्या आजारामध्ये आपल्याला पेशंटला त्रास असल्यामुळे आपण त्यांना काही ठराविक औषधे देतो आणि तो आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवतो. आणि थर्ड प्रकार जो आहे तो आहे की ज्यामध्ये पेशंटला मार लागला असेल किंवा त्यांचा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यांना हा आजार हळूहळू पुढे डेव्हलप होतो, कारण सांध्याला इजा झालेली असते. अच्छा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आता सध्या सांधेवाताची रुग्णसंख्या एवढी का वाढते डॉक्टर? 2-3 गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण सुरू करू की पेशंटचा आहार. आपली लाईफस्टाईल आता एवढी बदललेली आहे की ज्याच्यामध्ये आपण व्यायामाचा अभाव पूर्णपणे आहे आणि खूप कमी लोक, म्हणजे जर धरलं तर 10 ते 20% आपल्या पॉप्युलेशनचे लोक फक्त व्यायाम करतात. दुसरी गोष्ट अशी की आपला आहार जो आहे तो बदललेला आहे. संतुलित आहार घेणं म्हणजे आपले प्रथिनांची मात्रा, आपल्या म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट आपल्या आहारामध्ये योग्य हवे, जास्त कार्बोहायड्रेट्स नको, जास्त शुगर नको, हे सगळं चेंज झाल्यामुळं आणि व्यायामाच्या अभावामुळं हा आजार जास्त बळावत चाललाय आणि लवकर आपल्याला दिसायला लागलाय. अगदीच. खरं तर केवळ सांधेवातच नाही तर विविध आजार आपल्याला जडायला लागले आहेत अगदी वयोमानाच्या आधीच. बरोबर. आणि हे सांधेवात जडण्याची सर्वसामान्य अगदी साधी कारणं काय असतात? जसं मी आता सांगितलं की व्यायाम न केल्यामुळे वयोमानानुसार होणारा आजार जो आहे ज्याच्यामध्ये सांध्याची झीज होते आणि पुढे सांध्याला वाकडेपणा येतो. जर आता ही पुढची आपण जर स्लाईड बघितली तर यामध्ये आपल्याला दिसेल की या पेशंटला इथे सांधेवात हळूहळू बळावत गेलेला आहे, ज्यामध्ये पेशंट चालताना तुम्हाला दिसेल की पायाला त्याला वाकडेपणा आलेला आहे आणि पायाचा वाकडेपणा आल्यामुळे त्यांना चालता येत नाही, त्यांना काठीचा सपोर्ट घ्यावा लागतो. जर पेशंटला मार लागलेला असेल तर हा आजार लवकर बळावतो किंवा वयोपणापरत्वे किंवा आमवात असेल तर हा आजार आपल्याला दिसून येतो. फक्त आमवातामध्ये जसं ह्या सांधेवातामध्ये पायाचा वाकडेपणा हा बाहेर गेलेला आहे, आमवातामध्ये तो वाकडेपणा आतमध्ये आलेला असतो, त्याला आम्ही केलेग असं म्हणतो. अच्छा, पण सांधेवात आपल्याला झालेला आहे हे रुग्णांना मुळात कळतं कसं? काय लक्षणं जाणवतात? 2-3 गोष्टी आहेत की त्यांना आधी सांध्याचं दुखणं सुरू होतं,
दुसरी गोष्ट त्यांना रात्री झोप येत नाही किंवा कूस बदलताना त्यांना त्रास होतो. तिसरी गोष्ट त्यांना जेव्हा चालायला त्यांचं अंतर कमी होतं, सामाजिक सहभाग त्यांचा कमी होतो, की लग्नाला जाणे किंवा कुठल्या मैतीला जाणे किंवा बारशाला जाणे, हे त्यांचं हळूहळू ते सांधे दुखत असल्यामुळं ते जात नाही, त्यांचा सहभाग कमी होतो. तर मेन कारण आहे की सांध्याला येणारी सूज आणि सांधे दुखणं, त्यामुळं चालण्याचं अंतर कमी होत जाणं हे खूप दिसतं आपल्याला. एकदा का डॉक्टर आपल्या सांध्यांची झीज झाली की मग ते सांधे पूर्ववत होण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय? तसं नाही. जर पेशंट आमच्याकडे 4 प्रकारच्या ग्रेड असतात. ग्रेड 1 आणि ग्रेड 2ला जर पेशंट आमच्याकडे आला ज्याच्यामध्ये जस्ट सांधा दुखायला लागला आहे, पण त्यांना डिफॉर्मिटी नसेल तर पेशंटला आम्ही गोळ्या चालू करतो, त्यांना फिजिओथेरपी देतो, त्यांना हायड्रोथेरपी देतो, म्हणजे पाण्यात चालायला त्यांना सांगतो. नंतर त्यांना काही गोळ्या आणि इंजेक्शन जर सांध्यामध्ये दिलं तर त्यांना तो आजार आपण थोडासा पुढे ढकलू शकतो. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4मध्ये आपल्याला ऑब्व्हियसली पेशंटला जेव्हा चालणं अशक्य होतं त्यावेळेस आपल्याला सर्जरीची किंवा शस्त्रक्रियेची आपल्याला मदत घ्यावी लागते. अच्छा. आणि तुम्ही सांगितलं की टप्प्याटप्प्याने म्हणजे 4 ग्रेड सांगितले आणि त्यानुसार आपण उपचार करता. इंजेक्शन चा उल्लेख आपण केला. हे इंजेक्शनचा जो काही फरक पडतो, आराम येतो, तो तात्पुरता असतो की दीर्घकालीन? 2 प्रकारचे इंजेक्शन आहेत. काही वेळेस आम्ही लोकल ॲनेस्थेटिक आणि स्टिरॉइड असं इंजेक्शन देतो, किंवा खूप आजार ग्रेड 1चा असेल तर कॉन्ड्रॉइड म्हणजे सप्लिमेंट जे असतात, सांध्यासाठी सप्लिमेंट जे असतात, ज्याच्यामध्ये सायनोव्हिल फ्लुइड सारखंच ते इंजेक्शन असतं आणि ते सांध्याच्या मूवमेंट चांगल्या करण्यासाठी आपल्याला फायदा देतं, तर ते आपण वापरतो. पण हे तात्पुरतं असतं. याच्यामध्ये पेशंटला 6 आठवड्यापासून ते अगदी 6 महिन्यापर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत फरक पडू शकतो. पण त्यासाठी त्यांना या इंजेक्शनबरोबर त्यांनी व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं असतं, ज्यामुळे त्यांची सांध्याची ताकद किंवा आजूबाजूचे मसल जे आहे त्याची ताकद वाढणं खूप महत्त्वाचं असतं. अच्छा. खरं तर ना, सुदृढ जर राहायचं असेल आयुष्यभर तर दररोज व्यायाम करणं अतिशय आवश्यक असतं. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर आपण त्यावेळेला व्यायाम टाळतो करणं, कारण आणखी दुखी व्हायला नको. पण या सांधे दुखीत व्यायाम करावा की नाही, काय रोल असतो व्यायामाचा? व्यायाम त्यांना आम्ही ठराविक प्रकारचे फिजिओथेरपीचे व्यायाम त्यांना सांगतो आणि पेशंटचा फॉलोअप आम्ही 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाचा फॉलोअप ठेवतो. जर पेशंटचं प्रोग्रेशन चांगलं असेल तर आपण ऑब्व्हियसली सर्जरी अवॉइड करतो. हा सगळा व्यायाम करून जर पेशंटला फरक पडत नसेल तर मग त्यांना आम्ही सर्जरी करण्याचा सल्ला देतो. अच्छा. आणि व्यायाम म्हणजे कोणते प्रकार आपण करायला लावता त्यांना? जिने चढणं उतरणं, पाण्यात चालणं, मांडी घालून बसणं आम्ही टाळायला सांगतो. संडासला त्यांना कमोड वापरायला सांगतो. या लहान लहान त्यांच्या आयुष्यातल्या त्यांनी चेंजेस केले तर त्यांना पुढे खूप फायदा होतो आणि आपल्याला सर्जरी पुढे ढकलता येते. अच्छा. आणि एक अशी विशिष्ट स्टेज येते की आपण सर्जरीचा सल्ला देता, पण खरं तर कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं ना की रुग्णांना भीती वाटते, जे साहजिक आहे. पण ही शस्त्रक्रिया जर पुढे ढकलली तर त्यांचा हा सांधेवात आणखी वाढू शकतो. तर आपण काय सल्ला द्याल की रुग्णांनी कधी शस्त्रक्रियेसाठी टाळाटाळ करू नये आणि आता शस्त्रक्रिया करायचीच आहे असा निर्णय घ्यावा? चालणं आपल्याला अशक्य झालं आणि माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर पेशंटला नाईट पेन असेल की डॉक्टर मी कूस बदलताना माझा सांधा दुखतो, माझी झोप मोडते आणि मला रात्री शांत झोप येत नाही, या पेशंटमध्ये आपण त्यांना ऑपरेशनसाठी आपण त्यांना सल्ला देतो. आणि म्हणजे हा राईट टाईम आहे की ज्यावेळेस पेशंटनं सर्जरी करून घेतली पाहिजे. सर्जरी जर नाही केली तर पायाचा वाकडेपणा जसा आपण मगाशी बघितला तसा वाढत जातो आणि पेशंटला त्रास बळावतो आणखी. अच्छा. आता आपण जरा सर्जरीबाबत जाणून घेऊया. डॉक्टर, जेव्हा गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया होते, गुडघे बदलतात म्हणजे नेमकं काय बदलतात आपल्या शरीरात? तुम्ही जर पुढचं पिक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पेशंटला वाकडेपणा भरपूर आलेला आहे. आता हा पेशंटला चालता येत नाहीये, त्यांच्या रुटीन ॲक्टिव्हिटी पण त्यांच्या होत नाहीयेत. तर बेस्ट आयडिया, यावेळेस पेशंट सर्जरीसाठी जातो. सर्जरी करतो म्हणजे आम्ही काय करतो की पेशंटचं बोनी कट आम्ही असे घेतो सर्जरीमध्ये की त्यामुळे त्यांचा खुबा, गुडघा आणि पाय म्हणजे घोटा हे एका लाईनमध्ये आले पाहिजे. त्याला आम्ही मेकॅनिकल ॲक्सिस असं म्हणतो. तो आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तसे कट्स घेतो. आता जर तुम्ही ही फिगर बघितली, याच्यामध्ये फिमोरल इम्प्लांट असतो ज्याच्यामध्ये जो मांडीच्या हाडाला जातो, नंतर टिबियल इम्प्लांट असतो तो पायाच्या साईडला जातो आणि मधली खुर्चीची जागा जी असते त्याला आपण ते पॉलिइथिलीन असतं, हायली क्रॉसलिन पॉलिइथिलीन, ते आम्ही टाकतो आणि ते खुर्च्यासारखं काम करतं. यावर पेशंट चालू शकतो. अच्छा. मला वाटतं UKR, TKR या सुद्धा शस्त्रक्रिया असतात, याबद्दल सविस्तरपणे सांगा. 2-3 गोष्टी आहेत. पेशंटला जर अगदी अर्ली सिम्पटम असतील आणि ज्याच्यामध्ये फक्त मिडियल कंपार्टमेंट त्यांचा म्हणजे आतली बाजू किंवा बाहेरची बाजू फक्त एक
सांध्याचे 3 हे असतात जागा असतात. तर एक बाजू जर खराब झालेली असेल तर त्याच्यामध्ये आपण युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट करतो. त्याच्यामध्ये फक्त ती साईड चेंज केली जाते किंवा जर वाटीच्या पाठीमागचा भाग जर खराब झालेला असेल तर फक्त आपण तो चेंज करतो. आणि ज्यावेळेस आता तुम्ही जो एक्सरे बघितला त्यामध्ये जर सांधा खूप खराब झालेला असेल तर आपल्याला टोटल नी रिप्लेसमेंट करण्याशिवाय पर्याय राहत नाही. अच्छा, जेव्हा नी रिप्लेसमेंट होतं टोटल किंवा मग जो झिजलेला भाग आहे त्याचं जरी रिप्लेसमेंट झालं तरी रुग्ण कधी चालू शकतो, म्हणजे आपल्या रुग्णांबाबत आपण कधी निर्णय घेता चालण्याचा? ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला संध्याकाळी आम्ही लगेच चालवतो. संध्याकाळी लगेच? हो, संध्याकाळी आपण पेशंट लगेच चालवतो. या सर्जरीचा फायदा हाच आहे की पेशंटला ऑपरेशन करताना आम्ही असे एक प्रकारचे इंजेक्शन कॉकटेल देतो सांध्यामध्ये की ज्यामुळे पेशंटला पेन न होता पहिल्या 72 तासामध्ये पेशंट व्यवस्थित चालू शकतो. सेकंड डेला पेशंटला आपण परत चालवतो. थर्ड डेला पेशंटला आपण जिने चढणं उतरणं, सरळ चालणं ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो. आणि साधारण डे 4 किंवा डे 5ला पेशंटला आपण ड्रेसिंग चेंज करून डिस्चार्ज करतो. पुढचे 6 आठवडे पेशंट हाच व्यायाम करतो. फिजिओथेरपीला आणि नंतर फॉलोअपला आमच्याकडे येतो. त्यानंतर मग आपण थोडेसे व्यायाम प्रकार बदलतो, त्यांचं चालण्याचं डिस्टन्स वाढवतो आणि मग त्यांची काठी असेल ती काठी पण सुटते आणि पेशंट हळूहळू चालून त्यांच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीला परत जातो. अच्छा, अर्थात या ट्रीटमेंट सुद्धा ॲडव्हान्स पद्धतीच्या असतील. आता आपण शस्त्रक्रियेनंतर कधी रुग्ण चालू शकतो? चालणे ही फारच सर्वसामान्य अशी हालचाल आहे, पण तो रुग्ण मनसोक्त असा प्रवास कधी करू शकतो, खेळ कधी खेळू शकतो? साधारण आम्ही 6 आठवड्यानंतर पेशंटचं वॉकर आणि स्टिक जर त्यांना सपोर्टसाठी असेल तर ती पूर्ण निघून जाते आणि पेशंट इंडिपेंडेंटली त्यांच्या घरातलं, समजा लेडीज असतील त्यांचे स्वयंपाक करणं किंवा पुरुष असतील तर त्यांच्या बाहेर जाऊन काम करणं, इंडिपेंडेंटली चालणं, शेतीची कामं असतील तर? शेतीला जाणं, शेतीमध्ये जाऊन तिथले कामं करणं, बाहेर त्यांना कुठे यात्रेला जायचं असेल तीर्थयात्रेला ते जाणं, इंडिपेंडेंटली चालणं विदाऊट सपोर्ट आणि पेन फ्री हे पेशंटचं साधारण 3 महिन्यानंतर व्यवस्थित सुरू होतं. अगदी सुरळीत? अगदी सुरळीत. हो. खरं तर कोणतीही शस्त्रक्रिया झाली तरी काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, तरच त्याचा जो काही निकाल आलेला असतो, आराम आलेला असतो, तो दीर्घकाळ टिकू शकतो. नी रिप्लेसमेंटच्या जे कोणी रुग्ण असतील ज्यांचं गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असेल त्यांना आपण काय सल्ला द्याल की त्यांनी या अमुक गोष्टी करणं टाळाव्या? पहिली गोष्ट, ऑपरेशन झाल्यानंतर चालण्यासाठी ऑपरेशन केलेलं त्यामुळे त्यांनी चाललं पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. दुसरी गोष्ट, खाली मांडी घालून बसायचं नाही आणि संडासला कमोड वापरायचा. बाकी त्यांच्या ॲक्टिव्हिटी, जर पेशंट जर मुस्लिम असेल त्यांना आम्ही सांगतो तुम्ही खुर्चीवर बसून नमाज पढा. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजे आणि जेवढं तुम्ही सांध्याची काळजी घ्याल, जेवढं तुम्ही सांधा वापराल तेवढा सांधा तुमची काळजी घेईल. बरोबर हा आहे, फरक आहे. बरोबर आहे. पण मग त्यांना आयुष्यभर मांडी घालताच येत नाही की त्यांनी घालूच नाही? आजकाल इम्प्लांट खूप चांगले आलेले आहेत की ज्याच्यामध्ये हायफ्लेक्स इम्प्लांट आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये पेशंटला मांडी घालता येऊ शकते. तर ह्या पेशंटला आम्ही ते ज्यांची डिमांड जास्त आहे त्यांना आपण हायफ्लेक्स इम्प्लांट वापरतो. फक्त 2 गोष्टी आम्ही त्यांना सांगतो की जास्त मांडी घालणं टाळा, कारण आतला जो कुर्च्या जो असतो प्लास्टिकचा तो खराब होतो लवकर. अच्छा, आता आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंटबाबत आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. खरं तर आजकाल सगळ्या शस्त्रक्रियांमध्ये, जवळपास सगळ्या शस्त्रक्रियांमध्ये रोबोटिक सर्जरीचा फार वापर केला जातो. ही रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे सविस्तरपणे सांगा. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया. रोबोट हा सर्जनला असिस्ट करतो. समजा तुम्ही मगाशी एक्सरे बघितला ज्याच्यामध्ये पेशंटला एक्सरे केल्यानंतर, त्यांचा CT स्कॅन केल्यानंतर, ठराविक इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आम्ही पेशंटला सर्जरीसाठी घेतो. तो डाटा जो असतो तो मला गाईड करत असतो. मग सर्जरी चालू झाल्यानंतर, ओपन केल्यानंतर काही ठराविक पॉइंटर आम्ही मार्क करतो आणि त्यानंतर गुडघ्याचं जे आतलं जे पॉईंट्स आपण जे आहेत ते सर्जन मार्क करून पूर्ण तो डाटा आपण समोरच्या रोबोला आपण देत असतो आणि त्यानंतर रोबो मला सांगतो की बाबा तुम्ही ठराविक या अँगलला तुम्ही कट घ्या, तुम्ही एवढा बोन कट करा किंवा तुम्ही कमी बोन कट करा. तर ऑन टेबल डिसिजन आणि प्रिसिजन हे रोबोमुळे खूप चांगलं वाढतं आणि शस्त्रक्रिया जी आहे ती पेशंटला त्याचा फायदा होतो. अच्छा डॉक्टर, हिप आर्थरायटिसबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? जसं आपण आत्ता नी आर्थरायटिसचं बोललो तसंच हिप आर्थरायटिसमध्येच जर तुम्ही पुढचा एक्सरे जर बघितला बिफोर म्हणजे संपण्याआधी फक्त एक सांगू शकतो, आत्ता हा पेशंट तुम्ही जो बघताय याचे 6 वर्ष आता झालेले आहेत आणि हा पेशंट इंडिपेंडेंटली व्यवस्थित चालतोय. कमिंग बॅक टू द हिप आर्थरायटिस, जसं तुम्ही आता हे बघताय की याच्यामध्ये सांधा खराब झालेला आहे, डावा सांधा हा पूर्ण खराब झालेला आहे, ज्याच्यामध्ये
पेशंटला खुब्याचा आजार आपल्या भारतामध्ये थोडा कमी असल्याचं कारण एकच आहे की आपण मांडी घालून बसतो, नंतर शौचाला आपण कमोड फार कमी वापरतो. दुसरी गोष्ट आहे की आता कोरोनानंतर हा खुब्याचा आजार खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही पुढचा एक्सरे जर बघितला याच्यामध्ये राईट हिप आर्थरायटिस हा डेव्हलप झालेला आहे, सांध्याची जागा कमी झालेली आहे आणि पेशंटला चालताना त्रास होतो. सेम थिंग पेशंटला नाईट पेन होतं, पेशंटला कूस बोलताना त्रास होतो. तर या पेशंटमध्ये आपण त्यांना हिप रिप्लेसमेंट करा असं सांगतो, ज्याच्यामध्ये मांडीचं हाड आणि खुब्याचं हाड आपण बदलतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, मेटलॉन पॉली किंवा सिरामिकॉन पॉली असे वेगवेगळ्या प्रकारचे सांधे आहेत आणि अनसिमेंटेड आणि सिमेंटेड असे 2 प्रकारचे रिप्लेसमेंट आहेत. तर त्यात बऱ्यापैकी परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण करून पेशंटला जो योग्य सांधा असेल आपण तो बसवतो आणि ऑब्व्हियसली ऑपरेशन झाल्यानंतर सेम थिंग पेशंटला आपण लगेच चालवतो, त्यांच्या फिजिओथेरपी आपण लगेच करतो आणि त्यांना 6 आठवडे त्यांना वॉकर घेऊन चालावं लागतं, त्यानंतर स्टिक आणि पेशंट इंडिपेंडेंटली 3 महिन्यामध्ये त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी इन्क्लुडिंग ड्रायव्हिंग सगळं करू शकतो. वा, खरंच खूप चांगली उपचार पद्धती आपण देत असाल. खरं तर वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षक आज आपला हा कार्यक्रम पाहत असतील. जे तरुण प्रेक्षक असतील त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस टाळण्यासाठी आपण काय सल्ला द्याल? 2 गोष्टी आहेत की तुम्ही संतुलित आहार ठेवला पाहिजे, जंक फूड किंवा फास्ट फूड आपण हे टाळलं पाहिजे आणि तुमच्या दैनंदिनीमध्ये तुमचा व्यायाम हा ॲटलिस्ट 1 तास म्हणजे मिनिमम अर्धा तास ते 1 तास हा हवाच आणि योगासन आपण जे करतो तर योगाचा त्यांनी फायदा घेतला तरी त्यांना पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होतो. आपण सांधेवातामध्ये जो झिजलेला भाग आपण काढता आणि त्याच्या जागी जे मेटल बसवता, त्या मेटलचं वयोमान किती असतं आणि ते नेमकं कोणतं मेटल असतं? आपण जर हे बघितलं तर नी रिप्लेसमेंटच्या बाबतीमध्ये त्याचं रिप्लेसमेंटचा जो आपण हे वापरतो, सांधा वापरतो, त्याचं आयुष्य साधारण 15 ते 20 वर्ष असतं. अच्छा. त्यानंतर पुढे ते आयदर लूजनिंग होतं म्हणजे इम्प्लांट लूज होतो किंवा ते मधलं जे खुर्च्या जो असतो प्लास्टिक जे असतं ते घासल्यामुळे पेशंटला रिव्हिजन सर्जरी करावी लागते. जर हिप रिप्लेसमेंटच्या बाबतीत आपण बघितलं त्याच्यामध्ये एवढे डेव्हलपमेंट झालेले आहेत की हिप रिप्लेसमेंटचे काही सिमेंटेड हिप रिप्लेसमेंटचे इम्प्लांट जे आहेत ते जवळजवळ 40-45 वर्ष झाले ते अजून चांगले आहेत. पेशंट त्याच्यावर चालतायत आणि पेशंटला त्याचा अजूनही काही त्रास झालेला नाही. ऑब्व्हियसली काही वर्षानंतर जेव्हा सांधा लूज होतो किंवा ते प्लास्टिक खराब होतं त्यावेळेस आपल्याला परत सांधा बदलावा लागतो आणि बदललेला सांधा जो आहे त्याचं परत आयुष्य एक 10-15 वर्ष असतं. आहे तो सांधा दुरुस्त नाही करतायत? नाही, आहे तो सांधा आपल्याला दुरुस्त करता येत नाही कारण लूजनिंग झाल्यामुळे तिथे बोन लॉस होतो आणि तो बोन लॉस भरून काढण्यासाठी मला रिव्हिजन इम्प्लांट जे असतात त्याचा मला योग्य वापर करावा लागतो. श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे आता आपण व्हिडिओ पाहतोय आणि या हॉस्पिटलमध्ये ना एक आध्यात्मिक वातावरण आहे प्रचंड. याचा आणि आपल्या उपचारांचा काही संबंध आहे का? थोडं मी सांगू इच्छितो की MIT शिक्षण संस्था जी आहे त्याचे संस्थापक विश्वस्त प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांच्या आईचं नाव सरस्वती कराड असं होतं, त्यासाठी त्यांनी हे हॉस्पिटल उभं केलं की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. दुसरी गोष्ट मेडिकल एज्युकेशन किंवा आपण जे हे म्हणतो मेडिकल सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी याचा जर समन्वय घातला तर त्यानुसार पेशंटला समन्वय झाल्यानंतर पेशंटला जी उपचार पद्धती आपण देतो त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि आता देर आर सो मेनी आर्टिकल्स म्हणजे आता वेगवेगळे प्रबंध याच्यावर लिहिले गेलेत की अध्यात्म आणि मेडिकल एज्युकेशन जर एकत्र आलं तर त्याचा पेशंटला खूप फायदा होतो. आणि जर ह्या घराण्याला तुम्ही आता बघत असाल, ह्या घराण्याला पूर्ण माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला असल्यामुळे सरांची एक इच्छा होती की समाजाला आपण काही देणं लागतो, त्यासाठी त्यांनी हे हॉस्पिटल उभं केलंय. अगदीच. आणि आपण बरोबर बोललात की विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली की जी सकारात्मकता हवी असते ना रुग्णांमध्ये की बरं होण्यासाठी, ती त्यांना मिळून जाते असं मला वाटतंय. अगदीच. आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपण सुदृढ आयुष्यासाठी आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? माझा सगळ्यांसाठी एकच सल्ला आहे की रुटीन शैलीमध्ये तुम्ही व्यायाम करणं याला प्राधान्य द्या. यंग जनरेशन असेल, मिडल जनरेशन असेल किंवा अगदी ओल्ड जनरेशन असेल तर व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो चालाल तर चालाल, तसं आहे ते. जर तुम्ही चांगला व्यायाम केला तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल आणि त्याबरोबर आपला संतुलित आहार असणं म्हणजे कार्बोहायड्रेट्स खूप गोड खायचं नाही किंवा आपल्याला आहारामध्ये प्रोटीन किंवा प्रथिनचा सहभाग जो आहे तो सर्वात जास्त पाहिजे आणि त्यानुसार आपण आपली जीवनशैली बनवली पाहिजे. ऑब्व्हियसली व्यायाम आणि संतुलित आहार याचा समन्वय घातला तर आपली जीवनशैली चांगली राहू शकते आणि आपल्याला ऑपरेशनची गरज पडत नाही.
डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.